वसई विरारमधील वीज पुरवठा स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले आणि MSEBच्या विविध सेवांबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत उपमहापौर मार्शल लोपिस यांच्या अध्यक्षतेखाली वसई येथील MSEB कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। बैठकीत नागरिकांच्या वीज समस्यांवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या बैठकीला बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी तसेच MSEBचे अधिकारी उपस्थित होते। वसई विरारमधील वीज व्यवस्थेतील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। जुन्या व धोकादायक ट्रान्सफॉर्मर्सची उंची वाढवणे, जीर्ण विद्युत खांब बदलून नवीन खांब उभारणे, आवश्यक ठिकाणी बंच कंडक्टर बसवणे तसेच गृहनिर्माण संस्थांमधील मीटर शिफ्टिंगची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल आल्याच्या तक्रारींवर विशेष चर्चा करत प्रत्येक परिसरात विशेष पडताळणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला। या शिबिरांमध्ये वाढीव बिलांची तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येणार असून ग्राहकांना न्याय मिळेल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले। यावेळी उपमहापौर मार्शल लोपिस यांनी नागरिकांच्या वीज समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी सर्व प्रलंबित कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या स्पष्ट सूचना MSEB अधिकारी आणि संबंधित प्रशासनाला दिल्या। नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित वीज सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। काल आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि सर्व सन्माननीय नागरिक यांच्या गेल्या 4-5 महिन्यापासून खूप ओरड आहे की स्मार्ट मीटरचं बिल हे स्मार्ट पद्धतीने येते। म्हणजे सामान्य नागरिकांना ज्या ठिकाणी 500 आणि 700 रुपये बिल येत होतं त्यांना 2000 ते 2500 असं या स्मार्ट मीटरने बिल यायला लागलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण वसईतील जनता त्रस्त आहे आणि त्यांना ह्या स्मार्ट मीटरला 100% त्यांचा विरोध आहे। त्यामुळे आम्ही काल एक महत्त्वाची बैठक अधीक्षक अभियंता, विद्युत अधीक्षक अभियंता वसई यांच्या कार्यालयात घेतलेली होती। त्यांनी मला समोरनं सांगितले होते की सर तुम्ही आमच्याकडे येऊ नका, परंतु आमच्या सगळ्या नगरसेवकाचा आग्रह होता की या वेळेला आपण MSEB कार्यालयात जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करू, त्यांना जाब विचारू की या स्मार्ट मीटर बद्दल तुम्हाला सरकारकडनं काय गाईडलाईन्स आहेत। त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की महाराष्ट्र शासनाने आम्हाला सांगितलेलं आहे की 100% स्मार्ट मीटर तुम्हाला लावावे लागतील, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल। त्या पद्धतीचं त्यांनी काल आम्हाला जी स्टेटमेंट दिली, जी आम्हाला कुठेतरी हृदयाला भावली, की आम्हाला वाटते की सध्या ही MSEB अदानीच्या घशात जाणार आहे। आता नागरिकांना अवाढव्य बिल येते, म्हणजे वाढीव बिल येते, जुन्या मीटरच्या व्यतिरिक्त जास्त बिल येते, त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की ह्या अगोदरचे जे जुने मीटर होते ते आणि त्या जुन्या मीटरच्या बाजूला तुमचा एक स्मार्ट मीटर लावा आणि आम्हाला प्रूव्ह करून सांगा की या स्मार्ट मीटरने बिल वाढत नाहीये, युनिट वाढत नाहीयेत। आणि जेव्हा आमचे लोक नागरिक बघतील की खरोखर हे बिल वाढत नाहीत, त्याच वेळेला आम्ही तुम्हाला सपोर्ट करू। अदरवाईज आम्ही कोणत्याही प्रकारे तुम्हाला स्मार्ट मीटर लावू देणार नाही। ज्या ज्या नागरिकाला बिल वाढून मिळालेले आहेत त्यांची बिल कमी करण्यात यावेत। एक एक व्यक्तीला, एक एक सामान्य नागरिकाला ज्यांच्या घरात 2 फॅन, साधारणतः एक छोटं फ्रीज, 1-2 लाईट, अशानं जर 10,000 रुपये प्रति महिना बिल येत असेल, त्यांची महिन्याची कमाई 12,000 रुपये आहेत, तर मला वाटते हे फार दुःखाची गोष्ट आहे। सरकारने यावर निर्णय घ्यायला हवा आहे आणि हे स्मार्ट मीटर वसई मी तर सांगतो संपूर्ण महाराष्ट्रातच बंद करावेत, कारण स्मार्ट मीटरने स्मार्ट बिल येते आणि इतकं स्मार्ट बिल येते की कमीत कमी 10 ते 20% एक्स्ट्रा बिल हे प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी लागत आहे। काल आपले काही नगरसेवक पण त्या अधिकाऱ्यांवर भडकले, ते कशासाठी? आमच्या संपूर्ण सगळ्या नगरसेवकाच्या, सन्माननीय नगरसेवक नगरसेविकांचं एकच मत होतं की वसई तालुक्यात आम्ही स्मार्ट मीटर लावू देणार नाहीत। जर तुम्हाला स्मार्ट मीटर लावायचे असेल त्या अगोदर संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर या वसई तालुक्याचं तुम्ही बदलून द्या। आमच्या जे अंडरग्राऊंड केबल, आमच्या जे लाईन आहेत त्या सगळ्या आम्हाला अंडरग्राऊंड करून द्या। डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहेत ते वरती घ्या, संपूर्ण डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलून द्या। MSEB जे कमी दाबाचे जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याचा दाब वाढवून घ्यावा। ज्या तुमच्या जीर्ण झालेले ओपन कंडक्टर आहेत ते बदलून आम्हाला बंच कंडक्टर द्या। आणि त्या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आहेत
ते बदलून, म्हणजे ज्या ठिकाणी 100 केव्ही असतील, 200 केव्ही असतील, 300 केव्ही असतील, त्या ठिकाणी देखील तुम्ही ती क्षमता बदलून वाढीव क्षमता देऊन आम्हाला योग्य पद्धतीने MSEB ची वीज पुरवठा करा. त्यानंतर आम्ही ह्यावर विचार करू. मला त्यांनी काय आश्वासन दिलं? आम्हाला त्यांनी आश्वासन असं दिलं की जवळजवळ 9,50,000 काहीतरी आपले ग्राहक आहेत, त्याच्यात 6 लाख ग्राहकांचे आम्ही स्मार्ट मीटर लावलेले आहेत. परंतु आज आम्ही जी माहिती घेतली त्यात आम्हाला आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे की साधारणतः 3 ते 3.5 लाख मीटर स्मार्ट मीटर लावले गेलेले आहेत. परंतु तेही मीटर नागरिकांना, ग्राहकांना विश्वासात न घेता लावलेले आहेत. ग्राहक घरी नसताना किंवा एखाद्या सोसायटीमध्ये काहीतरी खोटं सांगून तुमचे मीटर फॉल्टी आहेत असं सांगून हे स्मार्ट मीटर लावले गेलेले आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरला 100% आमचा विरोध राहील. NTV न्यूज मराठी, वसई, पालघर.